आंबेगाव तालुक्यातून एक दुःखद बातमी समोर आली आहे। मुरबाड जिल्हा ठाणे येथील 18 वर्षीय युवकाचा शिणोली गावाजवळ भीषण अपघातात मृत्यू झालाय। बहिणीला भेटून गावी परतत असताना काळानं घाला घातला। मुरबाड जिल्हा ठाणे येथील रुपेश रमेश बगळे वय वर्ष 18 हा युवक काल शिणोली तालुका आंबेगाव येथे बहिणीला भेटण्यासाठी मोटरसायकलवर आला होता। बहिणीची भेट घेऊन तो आज सकाळी 9:30च्या सुमारास आपल्या गावी मुरबाडला परत निघाला होता। पण नियतीला हे मान्य नव्हतं। शिणोली गावाजवळ त्याच्या मोटरसायकलचा भीषण अपघात झाला। अपघातानंतर त्याची गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या मोरीत पडली होती आणि रुपेशचा मृतदेह देखील त्याच मोरीत पाण्यात आढळून आला। घटनेची माहिती मिळताच घोडेगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी गाडी आणि मृतदेह मोरीतून बाहेर काढला। त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं। अवघ्या 18व्या वर्षी रुपेशवर काळानं झडप घातल्यानं बगळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। अपघात नेमका कसा झाला, गाडीचा तोल गेला की अन्य काही कारण आहे, याचा अधिक तपास घोडेगाव पोलीस करत आहेत। मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। एक क्षणाचं दुर्लक्ष संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं। विशेषतः तरुणांनी वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवावे आणि काळजी घ्यावी, हेच या घटनेतून पुन्हा अधोरेखित होत आहे। जुन्नर टाइम्ससाठी तुकाराम भांगले, शिणोली, आंबेगाव। रुपेश रमेश बगळे आहे ना, राहणार आहे ना मुरबाडचा। हो, थांब एक मिनिट जरा, एक मिनिट जरा भेटण्यासाठी आहे ना कालच आला होता इथं शिणोली गावामध्ये। शिणोलीला भेटून तो सकाळी आहे ना 9-9:30च्या सुमारास आहे ना निघाला होता मुरबाडला। तर येता येता आहे ना नाही होणारी गोष्ट अशी घडून गेली तिथे। हे आपल्या आदिवासी बांधव नदीला येतात ना टेकडी बिकडी बनायला, त्यांनी बघितलं आणि त्यांनी आम्हाला फोन केला का अशी अशी व्यक्ती, अशी अशी गाडी। रुपेश रमेश बगळे कुठं आले होते? इथं शिणोली मध्ये मुरबाडवर आले होते मोठ्या बहिणीला भेटण्यासाठी आहे. आणि भेटून ते सकाळी आहे ना 9-9:30 वाजता दिवस निघाले होते, म्हणजे मुरबाडला। वय त्यांचं 17 ते 18 वर्षाचं होतं। काही सांगू शकत नाही, कारण मुरीमध्ये सापडली इथं मुरीपाशी। येताना सकाळी तो चांगला बोलला 8:30च्या दरम्यान आणि 9-9:30ला तो निघाला होता। आणि आम्हाला बाहेर काढलं, कारण तो घरातलाच होता त्यावेळेस म्हणजे परिस्थिती काय होती? परिस्थिती अशी होती का तो पडला होता त्यावेळेसच तो पाण्यामध्ये कुठं दिसले तुम्हाला? तो इथं समोर या पाण्याच्या शेजारी, म्हणजे गाडी इथं पडली होती निम्म्या पाण्यात आणि त्याची बॉडी त्या साईडला तरंगत होती। गाडी पाण्यात होती का? हा, पाण्यात होती आणि पालथा पडलेला। त्याच्यासोबत कोण होतं का अजून? कोणच नव्हतं आणि कोणला इथं घटना झाली तेव्हा कोणला खबरच नव्हती। आज तिथं शक्यतो वाचवलं असतं। सर, मी येते सागर पवार, घोडेगाव पोलीस स्टेशन। जाणारा हा महत्वाचा मार्ग आहे। त्या मार्गावर शिणोली गावाच्या जवळपास एक वाहन अपघात झालेल्याची माहिती मिळाली होती आणि तरुण या ठिकाणी असलेल्या पाठीमागे तात्काळ पोलीस पथक या ठिकाणी आलं होतं आणि ते व्यक्ती आणि गाडी बाहेर काढली। त्या व्यक्तीला पुन्हा त्यावेळी डॉक्टरांनी अशी माहिती आहे की ते त्याचे नातेवाईकाकडे आले होते आणि त्यांचं मूळ गाव मुरबाड आहे, त्यामुळे ते शिणोलीकडून घोडेगावला निघाले होते। की त्या ठिकाणी त्यांच्या ताब्याची गाडी आहे, त्यांचा तपास आणि पुढील चौकशी सुरू आहे।